हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रकार पाहतोय तो आहे इंग्लिश ग्रामर मधला यूज नो सूनर दॅन. आता याचा जर आपण वापर करत असतो तेव्हा हे काय काय गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर हे वाक्यरचना आपल्याकडून चुकत नाही. सगळ्यात महत्वाचा पार्ट असा आहे की जर आपण नो सूनर दॅनचा वापर करतो त्या वाक्यामध्ये ऍज सून ॲज असतं ते काय करायचं, काढून टाकायचं. जर वाक्यामध्ये ऍज सून ॲज किंवा व्हेन असेल तर ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी कसा वापर करायचा, नो सूनर द्यायचा. त्यानंतर वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल एम इज आर, वॉज वेअर, शाल, विल, कॅन तर ते लिहायचं. त्यानंतर कर्ताल्या क्रियापदाचं काय करा, मुख्य रूप लिहा, दोन वाक्य द्याने जोडा आणि वाक्यातला उरलेला भाग लिहा. पण जर वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय बघायचा, वर्तमान काळ असेल तर काय लिहायचं, डू लिहायचं. क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय असेल तर काय लिहायचं, डज लिहायचं. आणि क्रियापदाचा भूतकाळ असेल तर काय लिहायचं, डीड लिहायचं. मात्र हे शब्द लिहिल्यानंतर मात्र क्रियापदाचं काय करायचं, मग मूळ रूप लिहायचं. एवढाच बदल आहे. पण मला वाटतंय हा पाठ एकदम सोपा आहे. मी तुमच्या समोर काय परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल्स किंवा काय महत्वाचे वाक्य आहेत मी तुमच्या समोर ठेवतो किंवा तुमच्या समोर लिहितो. बघा आता पहिले एक्झाम्पल मी अत्यंत सोपं देतोय तुम्हाला, बघा तुमच्या लक्षात येते का. असं एक्झाम्पल आहे बघा, ऍज सून ॲज I reached the platform. As soon as I reached the platform, comma, the train left. The train left. बघा एक्झाम्पल आलेलं वाक्य आहे, अत्यंत सोपं वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये आपल्याला as soon as वापर करायचा, म्हणजे as soon as दिलेला आहे त्या वाक्यात कसा वापर करायचा हो, नो सूनरचा. as soon as चा अर्थ आहे त्याच वेळेस आणि नो सूनरचा अर्थ नाही पेक्षा लवकर नाही, म्हणजे लगेचच. म्हणजे मी स्टेशनवर पोहोचतोय तो पण ट्रेन गेली. म्हणजे मी प्लॅटफॉर्मवर पोहोचता ट्रेन गेली, मी प्लॅटफॉर्मवर पोहोचतो तो पण ट्रेन गेली, असा वाक्याचा अर्थ आहे. फक्त हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स खालचा ते निगेटिव्ह सेंटेन्स. सांग आता आपल्याला या वाक्यामध्ये नो सूनरचा वापर करायचा आहे. काय करणार, पहिल्यांदा आपण वाक्यातला ॲज सून ॲज काढून टाका. त्या ठिकाणी आपण कसा वापर करूया, नो सूनरचा. नो सूनर. आता या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद वाक्यात आहे का, नाही. पण वाक्यातला क्रियापदाचा काळ कोणता आहे हो, ईडी प्रत्यय असला म्हणजे कोणता काळ असतो, भूतकाळ असतो, पास्ट टेन्स असतो. मग या ठिकाणी भूतकाळ आहे म्हणून या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आपल्याला काय घ्यावं लागेल, डू, डज का डीड. भूतकाळ असल्यामुळे काय घ्यावं लागले तर डीड. नो सूनर डीडला अंडरलाईन करा, परीक्षेला पटकन समजतं. नो सूनर डीड. परत त्या वाक्यातला येस म्हणजे सब्जेक्ट कोण आहे, आय आहे. नो सूनर डीड आय. आता रिच हायच लिहून चालेल का, कारण इथं डीड घेतल्यामुळे क्रियापद काय करायचं आपल्याला, मूळ रूप लिहायचं असतं. म्हणून नो सूनर डीड आय रिच, कुठे उरलेला भागल्या तिथपर्यंत, रिच द प्लॅटफॉर्म. काय करा, दोन वाक्य कशाने जोडा, दोन वाक्य कशाने जोडायचे आपल्याला, द्यान द ट्रेन लेफ्ट. म्हणजे हे एक्झाम्पल असं झालं पहा, ऍज सून ॲज आय रीच द प्लॅटफॉर्म द ट्रेन लेफ्ट. नो सूनर डीड आय रीच द प्लॅटफॉर्म दॅन द ट्रेन लेफ्ट. समजलं सगळ्यांना हे वाक्य, सगळ्यांना समजलं. नेक्स्ट सेंटेन्स बघा आपण. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. हे पण एका परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. ऍज सून ॲज द chutney is ready. As soon as the chutney is ready, the mixer will be switched off. The mixer will be switched off. बघा चटणी तयार झाली तर मिक्सर स्विच ऑफ करण्यात येतो. स्पर्धा परीक्षेला हे वाक्य आलेलं आहे कॉम्प्युटर एक्झामला आणि 10वीच्या जुन्या सिलेबस मधलं आहे, जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. As soon as the chutney is ready, the mixer will be switched off. पहा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. वाक्यामध्ये काय आलेलं आहे मला सांगा, as soon as आलेलं आहे ते काढून आपल्याला काय लिहायचं असतं तिथं, नो सूनर. सहाय्यकारी क्रियापद आहे का वाक्यात,
बघा आहे, इज आहे, मग सायकल क्रियापद लिहायचं. त्यानंतर परत वाक्यातला कर्ता कोण आहे, दी चटणी, ती लिहायचं. नंतर वाक्यातला उरलेला भाग लिहायचा, 2 वाक्य द्याने जोडायचे. मग सांगा वाक्य कोण मला सांगेल. वाक्यातला ऍज सून ऍज आपण काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. त्या ठिकाणी कशाचा वापर करा, नो सुनरचा. नो सुनर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे ते लिहा, हाय असल्यामुळं नो सुनर इज, नो सुनर इज. नंतर त्या वाक्यातला कर्ता कोण आहे, द चटणी, नो सुनर इज द चटणी. आता क्रियापद आहे रेडी म्हणजे तयार असणे, रेडी. आणि 2 वाक्य कशाने जोडायचे आपल्याला, द्याने. द्यान द मिक्सर विल बी स्विच ऑफ, मिक्सर विल बी स्विच ऑफ. म्हणजे वाक्यामध्ये काय वापरलं आपण, नो सुनर सहाय्यकारी क्रियापद इज आहे लिहिलं, रेडी क्रियापद आहेच लिहिलं, 2 वाक्य जोडलं. समजलं का. आता पुढचं वाक्य तुम्ही सोडवा, ऍज सून ऍज. आता हे वाक्य तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, मला उत्तर सांगा, कोण सांगते पाहूया. ऍज सून ऍज ही reached the platform, as soon as he reached the platform, the train whistled off, the train whistled off. एवढा सोपा प्रकार आहे, पण आपण जर लक्ष दिलं, इफ यू पे अटेन्शन देन यू विल अंडरस्टँड. सांगा कसेल बघा, मला सांगा, कोण सांगते मला तुमच्या कोण बघा, कोण चुनचुनीत आहे. ऍज सून ऍज वाक्यातून आपण काढून टाकायचं, त्या ठिकाणी काय येणार, नो सुनर, नो सुनर. आता वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही, पण क्रियापदाचा काळ कोणता आहे, हो भूतकाळ, ईड आहे. मग काय लिहायचं तर नो सुनर नंतर डीड लिहायचं. अगदी बरोबर आहे, नो सुनर नंतर डीड लिहायचं, नो सुनर डीड. त्यानंतर वाक्यातलं कर्ता कोण आहे, ही, नो सुनर डीड ही. आता रिचचं रिच लिहून चालेल का, मूळ रूप लिहायचं, काय येणार, रिच, नो सुनर डीड ही रिच. कुठे, द प्लॅटफॉर्म. काय करा, 2 वाक्य कशाने जोडा, द्यान जोडा. द्यान द ट्रेन लेफ्ट, द्यान द ट्रेन विसल्ड ऑफ. म्हणजे या ठिकाणी आपण नो सुनर डीड ही रीच द प्लॅटफॉर्म दॅन द ट्रेन विसल्ड ऑफ. सगळ्यांना कळालं का, हे वाक्य कुणाकुणाला समजलं नाही अजून, तर पुढचं वाक्य तुम्ही सोडत आहे. हे करू का मी, एवढं वरचं हे झालेलं पुसून टाकू का. नेक्स्ट बघा आपण, पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. अत्यंत सोपा प्रकार आहे, फक्त तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं, लक्ष दिलं तर हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे कळू शकेल. नेक्स्ट बघा. आता समजा एखाद्या वाक्यामध्ये व्हेनचे वाक्यरचना असेल, व्हेन असेल तर कसं करायचं, व्हेन द मून रायजेस, व्हेन द मून रायजेस it turns a glittering silver, it turns a glittering silver. आता हे वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हेन या वाक्यामध्ये ज्या ठिकाणी ऍज सून ऍज असतं त्या ठिकाणी त्या वाक्यात व्हेन आलेला आहे. as soon as the games were finished, as soon as the games were finished, games were finished,
The boys rush to the hall or to the community hall. हे वाक्य तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. As soon as I get money, I am off. As soon as I saw the advertisement, as soon as I saw the advertisement, I emailed my CV. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. एकदम सोपा प्रकार आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल आलेले आहेत. हे जे तुमच्या समोर एक्झाम्पल ठेवलेले आहेत ते सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आलेले आहेत. तुमच्या एक्झाम असेल, PSI, STI, कंबाईनच्या एक्झाम असेल, वेगवेगळ्या परीक्षेला हे वाक्य येऊन गेलेले आहेत. सांगा, हे वाक्य कोण मला सोडून दाखवते पाहूया. When the moon rises, it turns a glittering silver. जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा तो एक प्रकारचा चांदीसारखा किंवा चमकणारी चांदी वाटते. ग्लिटरिंग म्हणजे चमकणे, शायनिंग, ब्राईटनिंग. सिल्वर म्हणजे चांदी. काय करा, उत्तर सांगा मला. काय करणार सुरुवातीला आपण? काय करू आपण? वेन काढून त्या ठिकाणी काय काय वापरू? नो सुनो वापरू. अगदी बरोबर आहे. वेन निघेल आणि त्या ठिकाणी काय वापरू आपण? या ठिकाणी नो सुनो. आलं का सगळ्यांचं? बघा, नो सुनो. नो सुनो सुरुवात करायची, लगेच अंडरलाईन करायची. बोर्डाचा पेपर असेल किंवा तुमचं काय हे असेल, परीक्षेला लगेच दिसतं नो सुनो. त्यानंतर परत काय करा? रायजेस. कोणता काळ आहे? यस प्रत्यय म्हणजे साधा वर्तमान काळ असतो. यस प्रत्यय असेल तर या ठिकाणी काय लावायचं आपण? डज घ्यायचं, कारण डूला ES प्रत्यय. नो सुनर डज. वाक्यातला कर्ता कोण आहे? द मून. नो सुनर डज द मून. आता या ठिकाणी परत काय लिहा? रायजेसचं परत काय लिहायचं? मूळ प्लेस राईज. नो सुनर डज द मून राईज. काय करा? दोन वाक्य कसं जोडा? द्यान जोडा. द्यान. पुढचं वाक्य आहेच लिहा. इट टर्न्स अ ग्लिटरिंग सिल्वर. इट टर्न्स अ ग्लिटरिंग सिल्वर. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट एक्झाम्पल कोण सोडून दाखवते का तुमच्यापैकी? कोण दाखवते का? बघा मला सोडून दाखवते कोण? सांगते अमृत दाखवते. So, as soon as the games were finished, हे खडून दिसतंय का? क्लिअर? हा दिसत ना? क्लिअर दिसतंय का? बघा, अमृता एक एक्झाम्पल सोडून दाखवते, सगळ्यांनी पहा व्यवस्थित. बघा, एक गोष्ट तर लक्षात ठेवायची तुम्ही, कारण वाक्यामध्ये जर क्रियापद नसेल तर डू डज डेट घ्यायचं, आणि जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर तेच घ्यायचं. आणि सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर मात्र क्रियापद जसं तसं ठेवायचं. मेन क्रियापद, मेन वर्ब जसं तसं ठेवतो आपण. पहा हे एक्झाम्पल कसं
तिनं सोडवलं बघा, अगदी बरोबर सोडवलंय तिनं. सगळ्यांनी असं आले का बघा, प्रयत्न करा. आपापलं एक्झाम्पल तसं आलं का काय करा, चेक करा. सो प्लीज क्लॅप फॉर अमृता. बरोबर तिने वाक्य सोडवलं. वाक्य काय केलं आपण, नो सुनन सुरुवात केली पहा वाक्याची. नो सुनन या ठिकाणी आपण नो सुनन वाक्य लिहिलं. नंतर सहाय्यकारी क्रियापद काय आहे, वेळ लिहिलं. नंतर वाक्याला करता लिहिला. नंतर फिनिश रोज ठेवायचा, हे तर फिनिश नाही करायचा आणि मग वाक्य चूक करू शकतं ग्रॅमॅटिकली. नो सुनर वेअर द गेम्स फिनिश. 2 वाक्य द्यान जोडले. द्यान द बॉयज रश टू द कम्युनिटी हॉल. आता हे कोण सोडून दाखवते मला, ऍज सून ऍज आय गेट मनी आय एम ऑफ. त्या वाक्यात काहीच बदल करायचा नाही, हायच वाक्य लिहायचं फक्त. ऍज सून ऍज आय गेट मनी, जर मला पैसे मिळाले तर मी जाईल. मग बघा या ठिकाणी काय करणार आपण इथं, ऍज सून ऍज वाक्यातून काय करावं, काढून टाका. या ठिकाणी काय करा, ऍज सून ऍज ऐवजी नो सुनर वापरा. नो सुनर. आता गेट कुठला काळ आहे, वर्तमान काळ. गेट गॉट गॉट. वर्तमान काळ असल्यामुळे काय लिहावं लागणार आपल्याला, डू. नो सुनर डू. वाक्यातला करता आय लिहा. नंतर क्रियापद गेट लिहा. नो सुनर डू आय गेट. काय पुढचं वाक्यातला उरलेला भाग लिहा, मनी. आणि कॉमा काढून त्या ठिकाणी ध्यान लिहा. ध्यान आय एम ऑफ और आय विल ऑफ. As soon as I saw the advertisement or advertise, I emailed my CV. हे का परीक्षामध्ये आलेलं वाक्य कॉम्प्युटर एक्झामला. कोण मला सोडून दाखवते एक्झाम्पल. किती सोपा प्रकार आहे. सोडवता कोण सोडून दाखवते मला, हो वैष्णवी. तुम्ही सगळेजण न सोडू शकताय, जर तुम्ही मनापासून प्रयत्न केला तर सगळे सोडू शकताय वाक्य. As soon as I saw the advertisement, I emailed my CV. त्या मुलीने मी सांगितलं असतं पण कॅमेरामुळं हालचाल म्हणून तुम्हाला सांगितलं. काय होणार आहे, ऍसोनच्या ऐवजी काय वापरलो आपण, नो सुनरचा वापर करू. नो सुनर. आता सा म्हणजे भूतकाळ आहे, मग त्या ठिकाणी काय वापरायला लागणार आपल्याला, डीड. नंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहितो आपण. नो सुनर डीड आय सी ऍडव्हर्टाइजमेंट वैष्णवीने बरोबर वाक्य सोडवलेलं आहे. सो प्लीज क्लॅप फॉर हर. असा आलं का सगळ्यांचं पहा, कसं वाक्य झालं बघा. ऍज सून ऍज कारण वाक्य सुरुवात आपण कशाने केले पहा, नो सुनर. वाक्यात भूतकाळ असल्यामुळे डीड लिहिलं. नंतर करता लिहिला, क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं सी. 2 वाक्य कशाने जोडले आपण, ज्याने जोडले. हा भाग सगळ्यांना समजला का, मला वाटतं हा भाग सगळ्यांना समजला असेल. जो कोणी विद्यार्थी पाहतील, व्हिडिओ पाहतील, त्यांना हा पार्ट समजेल. आता क्लासमधले माझ्या समोर विद्यार्थी आहेत, त्यांना हा भाग समजला असे मला अपेक्षा आहे. थँक्यू.